ऊंची है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग। पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग। जमाना चले ना चले मेरे संग, बोलूंगी हल्ला आवाज दबंग। बेखौफ आजाद है कहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है कहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। छोटे जिस्म पर मरहम उमंग, लाश नहीं हूँ मन जिंदा पतंग। दिल में उम्मीदें और खुशियों के रंग, हर आंसू बनेगा एक नई तरंग। हाँ बेखौफ आजाद है बहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है बहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। दीवारें ऊंची है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग। पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। नमस्कार, मी प्रियांका न्यायाधीश। 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर हा कालावधी स्त्रीविरोधी अत्याचारांच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवला जातो। प्रियम या आमच्या समूहातर्फे देखील आम्ही याच्यामध्ये एक खारीचा वाटा म्हणून आपला सहभाग नोंदवत आहोत। या निमित्ताने केलेल्या या व्हिडिओसाठी माझं हे म्हणणं, आपण अनेकदा समाजामध्ये स्त्रियांना अतिशय उपेक्षित पद्धतीने वागणूक देतो, त्या कितीही कर्तृत्ववान असल्या तरी सुद्धा। बॉडी शेमिंग करणं, चाइल्ड अब्यूज करणं, कुठल्याही किरकोळ गोष्टीवरून त्यांची चेष्टा करणं, तशा प्रकारचे विनोद पास करणं, अशा छोट्या गोष्टीतूनच मोठी मानसिकता तयार होते त्यांच्यावर अत्याचार करण्याची। आणि म्हणूनच त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे। सुरुवात आपल्यापासून करूया, त्यासाठी कुठलीही सबब नको, म्हणून #NoExcuse। नमस्कार, मी अमृता भेंडगे। माझी बॅकग्राऊंड अशी आहे की मी स्त्री अभिमुख परिवारात जन्माला आले। स्त्री अभिमुख म्हणजे काय, तर मला 6 आत्या, 2 बहिणी आणि 2 मुली। लहानपणापासूनच स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या अशा फॅमिलीत माझा वावर झाला आणि अजूनही आहे। या निमित्ताने एक गोष्ट फक्त लक्षात आली लहानपणापासून की मुलगा मुलगी असमानता। आपण हे बघतो की मुलीचे गर्भ काढणे किंवा मुलाला वेगळी ट्रीटमेंट, मुलीला वेगळी ट्रीटमेंट, खाण्याच्या बाबतीत, वाढवण्याच्या बाबतीत,
सुदैवाने मला कृतज्ञता माझ्या आईबद्दल व्यक्त करायची, आईवडिलांबद्दल, की ज्यांनी कधीही मला 3 मुली आहेत आणि मला मुलगा नाही अशी खंत कधी व्यक्त केली नाही. इनफॅक्ट त्यांनी आमच्या तिघींनाही अतिशय सुंदररित्या वाढवलं, छान संस्कार दिले आणि अर्थातच आमचं करिअर घडवलं. दुसऱ्या माझ्या सासूबाई, की ज्यांनी कधीही अगं तुला 2 मुलीच झाल्या, मला नातू नाही, आणि त्यांचा नातींवर प्रचंड जीव. कधीही त्यांनी मुलगा नाही किंवा नातू नाही म्हणून भेदभाव केला नाही. सो ही जी मानसिकता आहे ही समाजामध्ये सगळ्यांच्या मनात रुजावी. अर्थातच आता ह्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह गोष्टी बघायला मिळतात. गव्हर्नमेंटने खूप कायदे केले, पण कायदे करून ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपली मानसिकता बदलणं आणि जिथे जिथे अशी मानसिकता आहे तिथे जाऊन ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे. सो थँक्यू सो मच. #NoExcuse. नमस्ते, माझं नाव नंदिता. एकाच या जन्मी जणू फिरूनी नवीन जन्मे नवी. आजच्या मुलींच्या पंखात जे बळ आहे, ओके, त्या उडायला लागलेल्या आहेत. माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते. मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा सतत छोट्या मोठ्या कारणे तिला ऐकवलं जातं की हे आता आमचं घर आहे, आमचं घर आहे. मग त्या मुलींनी कुठे जायचं? माझ्याही मनात असाच विचार आला की त्या ध्रुवस्थानासारखं माझंही एक अढळ असं स्थान पाहिजे. म्हणून काडी काडी जमवून मी स्वतःचं एक छोटंसं घरकुल बनवलं. या एका उदाहरणावरनं मी सांगू इच्छिते की आजच्या मुली काहीही करू शकतात. तुम्ही त्यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा, पण त्यांना हवं ते करण्यासाठी सक्षम आहे. सो मी सांगू इच्छिते #NoExcuse. नमस्कार, मी गायत्री पटवर्धन. आज मी समस्त वडिलांसाठीच्या भावना इथे व्यक्त करते. सगळे म्हणती आईची वेडी माया, तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया. माया बाबांची असतात नारळ खरे, राग आला जरी वर आतून प्रेमाचे झरे. कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात, देह जिसे त्याचा जळते जशी दिव्यांची वात. ढाल बनूनी बाप उभा राहिला दारात, हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात. माया बाबांची असते कस्तुरी परी, दिसली नाही वरून जरी जाणीव ती अंतरी. येईल वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी, व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी. असेच जर सगळ्यांनाच बाबा म्हणजे थोडक्यात वडील, भाऊ आणि नवरा असे जर सगळ्यांनाच मिळाले तर अजून काय पाहिजे. सगळ्याच या जगातील स्त्रिया या सुरक्षित राहतील. आणि ज्या नाही राहिल्या, ज्यांना असे भाऊ, वडील, नवरा असे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी मी एक ट्रिब्यूट देते. #NoExcuse. हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाचा मेसेज आला आणि काय बोलावे तेच सुचेना. तुम्ही म्हणाल, अगं तू एक स्त्री आहेस आणि तरी तुला सुचत नाही का? तर तसं नाही आहे. हा एक खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. काय बोलावं, किती बोलावं आणि कसं बोलावं हे मला कळत नव्हतं. आपण 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो, पण हा एक दिवस आपल्यासाठी पुरेसा असतो का? स्त्रीला प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी मान सन्मान दिला गेला पाहिजे. आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांद्यातून उभी आहे, तरी पण कुठेतरी हा पुरुषांना अहंकार आहे. स्त्रीबद्दल एक वाईट विचार करण्याची वृत्ती पुरुषांमध्ये आहे, पण सगळे पुरुष तसे नसतात. आता आमचेच बघा, आम्ही दोघी बहिणी, आमच्या बाबांनी आमच्या दोघींमध्ये कधीही भेदभाव केला नाही किंवा आम्हाला असं कधी जाणूनही दिलं नाही की मला मुलगा नाही किंवा तुम्ही दोघी मुलीच आहात. त्यांनी दोघींना समजून घेतलं, दोघींना समान वागणूक दिली. जगात काय वाईट, काय चांगलं हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. आमचं आयुष्य खूप छान पद्धतीनं गेलं. आमचे बाबा नेहमी म्हणायचे की आम्ही लहानपणी, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बहीण जरी रस्त्यातनं समोर आली तरी आम्ही बोलायचो नाही, कारण त्यावेळी तशी ती पद्धत होती. पण आता तशी पद्धत राहिली नाही. आता मीडिया, टेक्नॉलॉजी यामुळे खूप फ्रीडम मिळालेलं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक
महिलेला, मग ती कोणी असो, आई बहीण भावजय बायको सून भाची दुसऱ्यांची बहीण भावजय सगळ्यांचा सन्मान हा केला गेलाच पाहिजे. मी एवढंच सांगेन की ती आहे म्हणून सारं विश्व आहे, ती आहे म्हणून सारं घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे मुळात सगळीकडे प्रेम आहे. त्यामुळे तिचा सन्मान करायला शिका. #नो एक्सक्यूज. 2 दिवसापूर्वी मी एक कविता वाचली होती माधुरी चौधरी यांची, जी आजच्या जगात होणाऱ्या महिलांच्या अत्याचारावरती आहे. तर ती मी तुमच्या पुढे सादर करते. रोज लुटली जाते इथे रस्त्यावर इज्जत महिलेची, आणि आम्ही गातोय समारंभात महती महिला दिनाची. वर्षानुवर्षे निर्भया माझी न्यायासाठी लढते आहे, न्यायदेवता माझ्या देशाची आरोपीला संधी देते आहे. येता जाता भर चौकात होतो तिचा विनयभंग, आम्ही मात्र समारंभात हार तुरे घेण्यात दंग. शेजारी नातेवाईक भाऊ आणि बापही अत्याचार पोरीवर करतो आहे, आजची नारी सक्षम किती यावरच भाषण झोडतो आहे. जेव्हा माय बहीण आपली निर्भयपणे रस्त्यावर फिरेल, तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल. #नो एक्सक्यूज. या स्वार्थी जगाला झालीस तू नकोशी, गर्भात खेळले ते सारे तुझ्या जीवाशी. जरी जन्मलीस येथे होती गुलाम काया, टपले अनेक होते हेरून घास घ्याया. नव्हतीस तू कधीही येथे कुणी विशेष, कधी लाभला न येथे पुरता तुला प्रकाश. तरीही पुन्हा पुन्हा तू जगलीस या जगात, तगली तुझ्यामुळेही माणूस नाम जात, तगली तुझ्यामुळेही माणूस नाम जात. शैलेश हिंदळेकर यांची ही कविता काही दिवसापूर्वी वाचनात आली आणि वाटलं खरंच आजही आपण पटकन म्हणून जातो की तू मुलगी आहेस, तुला हे नाही जमणार, किंवा हे तुझं काम नाही, किंवा काही घरांमधनं मुलींची कामं करणं हे चुकीचं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता बदलल्या पाहिजेत, तरच मुलींकडे बघण्याची दृष्टी ही बदलेल. आपण रस्त्यावरनं जाणाऱ्या मुलींना कमेंट पास करतो किंवा त्यांची छेडछाड करायचा प्रयत्न करतात, तेव्हा जर आपल्या घरातल्या आईवडिलांशी, आपल्या बहीण भावंडांशी आपले घरचे लोक कशी वागतात हे जर लोकांनी लक्षात घेतलं तर यात नक्की फरक पडेल असं मला वाटतं. आणि त्याची सुरुवात ही आपल्या घरातूनच व्हायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की नाही, ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे. आज आपल्या घरातल्या मुलीला असं कोणी बोललं तर आपल्याला चालेल का? त्यामुळे सर्व मुलांनी, घरातल्या सगळ्यांनी, मुलींनी सुद्धा हे जागरूकतेने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या समाजात असणारी प्रत्येक स्त्री ही सन्मानयोग्य आहे, तिला योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे. #नो एक्सक्यूज. नमस्कार. #नो एक्सक्यूज. लहानपणी ना आमच्या आजीने आम्हाला खूप चांगलं वळण लावलं आणि तसंच तिने स्पष्ट वक्तेपणा देखील शिकवला. असंच आमच्या रंगावरनं आम्हाला खूप चिडवलं जायचं, दातांवरनं चिडवलं जायचं. स्पेशली माझे दात जरा पुढे असल्याकारणाने मैत्रिणी चिडवायच्या, भोपळ्याच्या बिया काय आणि भुरी भुरी मैस पाण्यात बैस काय, अशा प्रकारचे भरपूर टोमणे मागे पुढे मुलं मुली सगळेच करायचे. मी जेव्हा तक्रार घेऊन आजीकडे गेले तेव्हा तिने सांगितलं, हे असलं काय मूळमूळ रडत बसायचं नाही, त्यांनी चिडवलंय ना, तू सडेतोड उत्तर तूच द्यायचेस, तुला काय देता येते ते तू बघ आणि तू तुझं सांभाळलंच पाहिजे आणि तूच हे करायचं आहे, तुला इथे कुणीही मदत करायला येणार नाही आहे. मी विचार केला आणि मी त्याप्रमाणे तिला उलट उत्तर दिलं की अक्कल नाही तर गपचूप बस. आणि अरे ती गप्प बसली आणि हे मी आत्मसात केलं आणि आजवर करते. धन्यवाद. माझं प्रेरणास्थान माझी आई. आई हे माझं प्रेरणास्थान आहे हे ऐकून जे माझ्या आईला ओळखतात ते कदाचित हसतील, कुणी सहमत होतील तर कुणी मला वेडीसुद्धा म्हणतील. पण जेव्हापासनं मला कळायला लागलं आहे तेव्हापासनं मी तिला फक्त सहन करतानाच पाहत आले आहे.
अतिशय सालस, समंजस आणि मनमिळाऊ अशी कवी मनाची माझी आई लोकांकडून फक्त उपेक्षाच वाट्याला आली तिच्या. पण त्यातूनही खचून न जाता स्वतःचं कवी मन जपणारी ती डोळ्यासमोर आली की वाटतं आपणही असंच असावं. पण तिच्या इतकं निर्मळ आणि स्वच्छ मन येईल का मला करता? माझी आई आहे माझं प्रेरणास्थान. प्रियम समूहाने एक खूपच चांगला विषय हातात घेतलेला आहे, #नो एक्सक्यूज म्हणून. मला महिलांविषयी ज्या काही भावना आहेत, मी ज्या सक्षम आणि निर्णयक्षम आणि अतिशय प्रगतिशील अशा, त्याचबरोबर कुटुंब सांभाळत स्वतःचं करिअर करणाऱ्या अशा ज्या महिला बघितल्या, त्या सर्वांविषयी मला जो आदर वाटतो तो व्यक्त करण्याची मला ही एक खूप चांगली संधी वाटते. माझी आजी, माझी आई, माझी बायको, माझी मुलगी अशा 4 पिढ्या महिलांच्या अगदी जवळनं घरामध्ये आहेत. आणि माझ्या आजीपासून बघितलं तर या सर्व महिला स्वतःच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करणाऱ्या आहेच आहेत, पण कुटुंब धरून ठेवणाऱ्या, कुटुंबासाठी करणाऱ्या आहेत. या 2 आघाड्यांवरती सतत काम करत राहून न थकता या प्रगती करतात, आपल्या कुटुंबाची प्रगती बघतात. हे फार नवल विशेष आहे. खरं सांगायचं तर महिला असणं म्हणजे माऊली असणं हा महिलेचा खूप मोठा सन्मान आहे असं समजलं जातं. पण एका संतांच्या बाबतीत लिहिताना एक लेखक म्हणाले आहेत की ज्ञानेश्वरांना असेल किंवा आपल्या गुरूंना असेल की जे पुरुष असले तरी त्यांना गुरु माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं म्हटलं जातं. हा तर त्यांचा सर्वोच्च सन्मान आहे. म्हणजे माऊली असं म्हणणं हा त्यांचा सर्वोच्च सन्मान आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि मला ते अतिशय भावलं. माझ्या आसपासच्या माझ्या कलिग्स असतील, माझ्या मार्गदर्शिका असतील, आजपर्यंत मला शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलेल्या माझ्या शिक्षिका असतील आणि माझ्या आसपास वावरणाऱ्या अशा अनेक सबळ महिला, या सगळ्यांना मी या निमित्ताने अगदी मनापासून अभिवादन करतो. आणि प्रियम समूहाने हा हाती घेतलेला जो उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दलही मी प्रियम समूहाचं अभिनंदन करतो. #नो एक्सक्यूज. नमस्कार, मी अतुल अनंत भणगे. आज मी माझी आई अलका अनंत भणगे यांच्याविषयी आपल्याबरोबर काही माहिती त्यांची शेअर करणार आहे. माझी आई अलका अनंत भणगे हिचं शिक्षण जास्त झालेलं नव्हतं, तथापि तिने माझ्या वडिलांची जवळपास 30 वर्षाची सेवा केली. यामध्ये तिने पॅरालिसिसचे दुखणे त्यांचे, त्यानंतर एकदा खुब्याचं हाड मोडल्यामुळे आणि एकदा हात मोडल्यामुळे अशा प्रकारे सेवा शुश्रूषा केली. आणि या काळात तिने औषधोपचार यासह दवाखान्यात, हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथे राहणं, हे सगळी त्यांनी सेवा शुश्रूषा करून आमच्या कुटुंबाची सेवा केली. त्याचप्रमाणे या काळात माझेसुद्धा पायाचं एकदा हाड मोडल्यामुळे माझीसुद्धा 6 महिने ते वर्षभर तिने सेवा शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात राहणे इत्यादी हे केली. या अनुषंगाने तिने केलेल्या या आमच्या कुटुंबासाठी जी सेवा केलेली आहे त्याच्या अनुषंगाने मी तिचा अत्यंत उत्तराई आहे. आणि ही सेवा परमो धर्मा हा जैन तत्वज्ञानाप्रमाणे तिने तिचं आयुष्य तंतोतंतपणे लागू पडतं व त्याप्रमाणे ती जगली. अशा प्रकारे मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी केदार पटवर्धन. महिला अत्याचाराविरोधात समस्त महिला वर्गाकरता हा माझा असलेला हा मेसेज किंवा या माझ्या भावना. सकाळी कामानिमित्त बाहेर गेलेल्या स्त्रीला घरी परतेपर्यंत निर्धास्तपणा वाटत नाही, ही आज स्त्रियांमध्ये मानसिकता आहे. यासाठी आपण आज आपल्या मानसिकतेत बदल करणे हे आवश्यक आहे. हीच आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी बदल आपल्यापासून हवा, आपल्या घरापासून हवा. जखडलेल्या रीती परंपरेला मुक्त संचार हवा, घुसमटलेल्या वृत्तीला खुला संचार हवा, संसारातच गुरफटलेल्या स्त्रीला प्रेमाचा जिव्हाळा हवा, कोळ्या कळीला अथंग निर्मळ मनाचा आधार हवा. नो एक्सक्यूज. आजच्या ह्या मेसेज मागचा उद्देश एवढाच की
आमच्या प्रियम या समूहातर्फे 17 नोव्हेंबर या दिवशी जो कार्यक्रम सादर करण्यात आला, त्या कार्यक्रमामध्ये आमच्या समूहातील काही मुलींनी या महिला अत्याचाराविरोधात जो कार्यक्रम सादर केला, जो स्तुत्य कार्यक्रम सादर केला, त्याकरता त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि अशाच प्रकारचे चांगल्या प्रकारचे समाजोपयोगी किंवा समाजाला त्यातून काही निरोप किंवा मेसेज देता येईल, काहीतरी शिकायला मिळेल असे कार्यक्रम वारंवार घडत राहत, ह्याच माझ्या प्रियम ग्रुप करता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. हॅशटॅग नो एक्सक्यूज या विषयावर बोलताना मला कोणत्याही महिलेस बोलताना मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण येते. कारण की माझी आई खूप लहान वयात असताना, म्हणजे मी तेव्हा सेकंड इयरला होतो आणि तेव्हाच माझी आई गेली. पण तिच्यातला सगळ्यात मोठा गुण म्हणजे टापटीपणा आणि सहनशीलता हा मला भयंकर आवडतो. त्यातला टापटीपणा हा गुण थोडाफार माझ्या अंगात आहे. पंक्च्युअलिटी तर होतंच, आणि आल्या गेलेल्यांचं आदरातिथ्य कसं असावं, कसं करावं, कसं मोठ्यांना मान द्यावा, या गोष्टी मी तिच्याकडून शिकलो. आणि मला आधी त्या गोष्टीचा अभिमान आहे की माझी ग्रेट आई होती. धन्यवाद. मी प्रियम समूहातील प्रशांत न्यायाधीश. आजची स्त्री ही अनेक आव्हानांचा, अन्यायांचा आणि उपेक्षाचा आता समर्थपणे मुकाबला करीत आहे व त्यावर सक्षमपणे मात करीत आहे. आणि अशा स्त्री शक्तीला मी हे गाणं समर्पित करत आहे. धन्यवाद. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए